कारण नगरसेवकच भूमिगत झालेला आहे. एक प्रकारे ते ह्याचं मिस्टर इंडियाचं घड्याळ त्यांनी हातात घातलंय की काय, असा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला आहे. पण आतापर्यंतच्या प्रस्थापितांनी तो समज त्यांचा आतापर्यंत हाणून पाडलेला आहे, खोटा ठरवलेला आहे. आता अगदी निवडणुका तोंडावर आलेल्या असल्या तरी सुद्धा मनामध्ये भीती अजिबात नाहीये. नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे. आगामी निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. नेमकं निवडणुका कधी होणार हे चित्र अवघ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे. निवडणुकीसाठी अनेक नेत्यांचे दौरे देखील वाढल्याचं आपल्याला दिसून येते. नेमकं त्यांच्या प्रभागामध्ये काम कसं सुरू आहे आणि प्रभागात अशी कोणते कामं मोठे केले ज्यामुळे त्यांना जनता निवडून दिली, अशा अनेक विषयावर आपण दररोज वेगवेगळ्या नेत्यासोबत मुलाखती घेत असतो. अशातच आता आज आपल्यासोबत मुलाखतीसाठी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्याच्या शहर उपाध्यक्ष अनिताताई पवार. ताई, तुमचं नवराष्ट्रमध्ये खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. नेमकं काही दिवसातच आता निवडणुका होणार आहे. सर्व राजकीय पक्ष कामाला लागलेले आहेत. तुमच्या पक्षाची तयारी कशी सुरू आहे आणि तुमचं काम प्रभागामध्ये तुमची तयारी कशी सुरू आहे? अगदी सर्वप्रथम तर नवराष्ट्र टाइम्सचे आभार मानते की त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्तीला संधी दिली. प्रभागामध्ये काम 2018 पासूनच मी शिवाजीनगर मतदारसंघाची अध्यक्ष राहिलेली आहे. पक्षाच्या संघटनेबरोबरच प्रभागातील लोकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न याच्यावरती आजपर्यंत काम करत आलेली आहे आणि त्या माध्यमातून निश्चितच तयारी ती तेव्हापासूनच सुरू आहे. आता अगदी निवडणुका तोंडावर आलेल्या असल्या तरी सुद्धा मनामध्ये भीती अजिबात नाहीये. कारण नगरसेवक कसा असावा याचं काय म्हणूयात आपण, एक लोकांनी चित्र डोळ्यापुढे उभं केलेलं असतं की आमच्या अडीअडचणीच्या काळात आम्हाला मदत करणारा, अडीअडचणीच्या वेळेला आमच्यासाठी उभा राहणारा माणूस म्हणून त्यांना नगरसेवक हवा असतो. पण आतापर्यंतच्या प्रस्थापितांनी तो समज त्यांचा आतापर्यंत हाणून पाडलेला आहे, खोटा ठरवलेला आहे. 2017च्या निवडणुकानंतर तर हे चित्र संपूर्णपणे काय म्हणूयात आपण, पालटलेलं आहे. कारण नगरसेवकच भूमिगत झालेला आहे. एक प्रकारे ते ह्याचं मिस्टर इंडियाचं घड्याळ त्यांनी हातात घातलंय की काय, असा प्रश्न लोकांपुढे निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे ह्या गोष्टीचा एक फायदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, शरदचंद्र पवार गटाच्या सर्वच उमेदवारांना ह्या वेळेला होणार आहे आणि त्या अनुषंगाने पक्षाच्या सर्वच पक्षश्रेष्ठींचे, पक्षप्रमुखांची तयारी त्या माध्यमातून सुरू आहे. ताई, तुम्ही अनेक वर्षापासून शिवाजीनगर भागामध्ये काम करताय आणि महिला संघटनेसाठी तुम्ही राष्ट्रवादी पक्षामध्ये कसं काम केलेलं आहे या प्रभागामध्ये आणि कोणते असे मोठे काम केले ज्यामुळे आगामी निवडणुकीत तुम्हाला जनता निवडून देईल? 2018ला जेव्हा मी शिवाजीनगर मतदारसंघाच्या अध्यक्षपदाचा धुरा हाती घेतला त्यावेळेला निश्चितच आमचा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस परिवार एकत्र होता. आता आमचं विभाजन झालं असलं तरी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवाजीनगर मतदारसंघाची महिला कार्यकारिणी हवी तशी जोर धरलेला नव्हता तिने, किंवा थोडीशी कमकुवत होती. त्याला एक उभारी देण्याचं काम आणि तशी संधी मला मिळाली आणि संघटनेच्या माध्यमातून 80 ते 90 महिला मी तयार केल्या. संपूर्ण 7, 8 आणि 14 नंबर प्रभागातून, म्हणजे जुने जे प्रभाग आहेत त्या अनुषंगाने मी सांगतेय. आणि खूप चांगलं संघटन महिलांचं सुरू झालं. त्याचबरोबर महिलांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, विविध शिबिरं राबवण्यात आली. आरोग्य शिबिरं असू देत, व्यवसाय प्रशिक्षण शिबिरं असू देत, ज्या माध्यमातून तळागाळातील शेवटच्या घटकाला त्याचा फायदा व्हावा. ह्याची नोंद खुद्द जयंतराव पाटील साहेबांनी सुद्धा सभेमध्ये घेतली होती की शिवाजीनगर मतदारसंघामध्ये इतर मतदारसंघांपेक्षा खूप चांगलं काम आणि खूप प्रगतीचं काम सुरू आहे आणि त्याबद्दल पक्षश्रेष्ठींनी सुद्धा समाधान व्यक्त केलं होतं. वैयक्तिक पातळीवरती मी ज्या प्रभागातून इच्छुक आहे त्या प्रभागामध्ये विधवा महिलांचं प्रमाण प्रचंड आहे आणि एक विधवा म्हटलं की तिच्याकडे बघण्याचा समाजाचा जो दृष्टिकोन असतो तो निश्चितच तिला हवा तसा पूरक किंवा सकस नसतो. त्याच्यामुळे कोरोना काळ आला आणि एक छोट्याशा संस्थेने मला मदत केली होती. साधारण 250-300 धान्याचे किट दिले होते त्यांनी मला. मी त्यावेळेला ठरवलं होतं की हे किट द्यायचं तर एका विधवा कुटुंबातील जी महिला असेल कमावणारी तिला द्यायचं. पण जो विचार आहे तिच्यासाठीचा, समाज करतोय, तिचं कुटुंब करतंय, की सगळ्या गोष्टीला ती पूरक ठरते. म्हणजे तिचा पैसा चालतोय किंवा तिचे कष्ट चालतायत, पण जेव्हा शुभ कार्य काही घरात घडतंय त्यावेळेला मात्र तिला अलगद बाजूला केली जाते. ह्या विचाराला समाजाने फारकत घ्यावी किंवा ह्या विचारापासून समाज थोडासा बाजूला व्हावा याकरिता त्या महिलांसाठी मी सत्यनारायण पूजेचं आयोजन केलं आणि त्यांना तो मान सन्मान कुटुंबानी पण मिळवून द्यावा यासाठी प्रत्येक कुटुंबाला सुद्धा मी त्या पद्धतीने विनंती केली होती आणि खूप चांगला प्रतिसाद त्यावेळेला मिळाला होता.
कोरोना काळात पण अनेक कामं माझ्या माध्यमातून करण्यात आली. लोकांना आर्सेनिक अल्बम असू देत, गोळ्या असू देत, वैद्यकीय मदत असू देत किंवा अन्नाचे किट असू देत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तृतीयपंथींचा प्रश्न त्यावेळेला ऐरणीवर होता. कारण झोपडपट्ट्यांमध्ये वस्त्या पातळ्यांवरती फिरणारी आणि मदत करणारी बरीच जण होती. पण जो समाजापासूनच वेगळा झालेला आहे घटक, त्याला मदत पोहोचवणं हे माझं कर्तव्य होतं आणि त्यावेळेला माझ्या प्रभागातील जेवढे तृतीयपंथी आहेत, बाहेरचे जेवढे आहेत, त्या सगळ्यांना एकत्र करून वैयक्तिक मदत त्यावेळेला त्यांना दिली होती आणि हे खूप समाधानाचं काम होतं. त्याच्यामध्ये कोणतंही राजकारण किंवा पुढे जाऊन मला याचे काही बेनिफिट मिळतील, हा दृष्टिकोन कधीही डोळ्यापुढे न ठेवता आजतागायतचं काम सुरू आहे. महिलांचे आरोग्याचे प्रश्न असतील, महिलांचे कायदे किंवा कौटुंबिक सल्ला केंद्र जे असेल, ते माझ्याकडे अविरत 24 तास सुरू असतं. लोकांना इतर कुठल्या कामासाठी मदत हवी असेल तर 24 अवर माझी एक नंबर आहे. त्याच्यावरती लोक मदतीसाठी फोन करत असतात आणि हा निश्चितच केलेल्या कामाची पावती म्हणा किंवा विश्वासाने लोकं आपल्यावरती जी जबाबदारी देतायत त्याला आपण पूरक ठरतोय. हा एक आत्मविश्वास त्या माध्यमातून आलेला आहे. ताई तुम्ही अनेक कामं केलेले सांगितले. परंतु आता समजा तुम्ही नगरसेवक झालात. आता निवडणूक लढण्यासाठी इच्छुक तर आहात. नगरसेवक झाल्यानंतर अशी कोणती कामं करायची त्या भागामध्ये? तुमचं काय स्वप्न आहे या भागात? अ, माझा भाग तसा आर्थिकदृष्ट्या मागास आहे. वैचारिकदृष्ट्या थोडासा मागास आहे. नवीन पिढीला थोडंसं ज्ञान असलं तरी सुद्धा ते हवं तितकं पूरक नाहीये. त्याच्यामुळे माझा कल आरोग्य, व्यवसाय शिक्षण, व्यवसाय प्रशिक्षण आणि महिलांना हाताला काहीतरी ठोस काम मिळावं, हे माझं विजन आहे. खऱ्या अर्थाने मी तुम्हाला मगाशी म्हटलं, की माझ्या भागामध्ये विधवा महिलांचं प्रमाण प्रचंड आहे आणि 8वी-10वी शिकल्यानंतर त्यांना एक प्रतिष्ठेचं काम मिळावं अशी घरची पण परिस्थिती नसते आणि त्यांची स्वतःची पण तयारी नसते. त्याच्यामुळे कुठेतरी जाऊन धुणं भांडी करून अपमानित जगणं हेच त्यांचं आयुष्याचं उद्दिष्ट राहून जातं. त्यांना एक मानाचं स्थान मिळावं समाजामध्ये, मुख्य प्रवाहात येण्यासाठी काहीतरी चांगलं आणि पोषक वातावरण त्यांना मिळावं, याकरिता प्रयत्नशील राहणं ही मी माझी जबाबदारी समजते. दुसरी गोष्ट, युवा पिढी जी आहे ती आता सध्या बेरोजगारीमुळे व्यसनाधीनतेकडे जाण्याचं त्यांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. तर त्या युवा पिढीसाठी रोजगार निर्मिती म्हणा किंवा विविध माध्यमातून त्यांना काही व्यवसाय त्यांच्या हाती देता येतील का? आणि या व्यसनांकडे वळणाऱ्या पिढीला त्या व्यसनांपासून प्रवृत्त करण्यासाठी काही विशेष ठोस पावलं उचलता येतील का? हा देखील एक विशेष प्रयत्न करण्याचा माझा मानस आहे. निश्चितपणे तो पण पूर्ण होणार आहे. महिलांचं आरोग्य हा देखील मोठा प्रश्न आहे. परिसराची स्वच्छता हा मोठा प्रश्न आहे या ठिकाणी. मला वाटतं 2017 नंतर किंवा त्याच्या आधीपासून सुद्धा साध्या सांडपाण्याच्या ज्या गटारं असतात ती सुद्धा व्यवस्थित साफ केली जात नाही. हे ह्या आतापर्यंतच्या प्रस्थापितांचं अपयश म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही आपल्यासाठी. तर हे सगळं त्यांच्या हक्काचं जे आहे ते त्यांना मिळणं हा त्यांचा अधिकार आहे आणि तो मिळवून देणं हा मी माझं कर्तव्य समजते. आणि त्याच्यामुळे त्याच्यासाठी काम करण्यासाठी हे जे नगरसेवक पद आहे म्हणूयात, नगरसेवक म्हणजे फक्त बिलं फाडण्यापुरता मर्यादित नसावा. तो निश्चितपणाने शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणारा असावा. मीटर, लिटर, गटरच्या पलीकडे जाऊन काम करणारा असावा, अशी माझी खरंच मनापासून तळमळीची इच्छा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न मी सुरू ठेवलेलेच आहेत. लोकांची साथ आहे. यश नक्कीच मिळेल अशी खात्री पण वाटते मला. होमी भाभा नावाचा दवाखाना आहे जो 2017ला आराखडा तयार नसताना सुद्धा पाडला गेला आणि माझ्या भागातीलच महिला नाही तर संपूर्ण शिवाजीनगर मधल्या बऱ्याच अंशी महिला ज्या आर्थिकदृष्ट्या मागास आहेत त्या ठिकाणी इलाजासाठी म्हणजे मातृत्व, गरोदरपण ह्या सगळ्या एकात एक गुंतलेल्या गोष्टी, त्यांचं लसीकरण असेल किंवा बाळंतपणानंतरचं लसीकरण असेल आणि प्रत्यक्ष बाळंतपण असेल, या तिन्ही गोष्टींपासून 2017 पासून ह्या वंचित आहेत. आणि जेव्हा अगदी अवघडलेली स्थिती येते त्यावेळेला कुठं जावं हा एक प्रश्न असतो. मग दळवी हॉस्पिटल, गोडबोले हॉस्पिटल किंवा ससून हॉस्पिटल असा लांबचा प्रवास करून त्यांना त्या ठिकाणी जावं लागतं. तर निश्चितपणाने ते देखील एक स्वप्न आहे की जो होमी भाभा दवाखाना पूर्वी अगदी चांगल्या वातावरणामध्ये लोकांना आरोग्य सुविधा पुरवत होता, त्याची विल्हेवाट लावली गेलेली आहे आणि कोणत्याही प्रकारचा आता आरोग्य सेवा त्या माध्यमातून लोकांना मिळत नाहीये. तर तो देखील चांगल्या स्थितीत लोकांपर्यंत पोहोचवणं हा देखील माझा मानस आहे. ताई राज्यासह देशभरातून पुण्यामध्ये शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येत असतात. परंतु गेल्या काही वर्षापासून पाहतोय आपण पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढल्याचं दिसतंय. निश्चित. सोनसाखळी हिसकावणे असतील, घरफोड्या असतील किंवा लूटमार असतील, धमक्या देणे प्रकार असतील. यासह अनेक गंभीर घटना घडताना आपल्याला दिसून येते. या संदर्भात तुमची भूमिका काय आणि तुमच्या पक्षाची भूमिका काय? काय सांगाल याबद्दल? मी मगाशी जसं म्हटलं तसं वाढती व्यसनाधीनता आणि बेरोजगारी आणि सगळ्यात महत्त्वाचं मूळ कारण म्हणजे आता हे प्रशासनाने किंवा शासनाने जे केलंय 8वी पास पर्यंतचं धोरण, हे तर मुळात चुकीचं आहे.
याच्यावरती मी 100% शिक्कामोर्तब करते. एक प्रकारे एक रोजगार वर्ग तयार ठेवायचा असा कदाचित त्यांचा मानस असावा, मला माहित नाही. पण तरी सुद्धा हे धोरणच चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, व्यसनाधीनतेकडे गेलेल्या मुलांचं प्रमाण आणि त्या माध्यमातून ती व्यसनं पुरवण्यासाठी कुठेतरी गुन्हेगारीकडे ही मुलं वळतायत की काय, किंवा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ह्यांना ह्या गुन्हेगारीचा मार्ग अवलंबायला लागतोय की काय, असाही एक प्रश्न आहे. आणि दुसरा एक सगळ्यात मोठा प्रश्न, की ह्या गुन्हेगारीला खतपाणी कोण घालतंय किंवा ह्या गुन्हेगारांना पोसतंय कोण, हा देखील मोठा प्रश्न आहे. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था या दोन्ही गोष्टींची सांगड घालायची झाली तर ही दोन्ही गोष्टी धाब्यावर बसवल्यात की काय, असं सुद्धा आता मला ह्या कायद्याच्या जे रक्षक आहेत त्या लोकांना विचारावंसं वाटतो, की युवा पिढी जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हेगारीकडे वळत आहे, तर मग तुम्ही काय करताय? हा मोठा प्रश्न समाजापुढे आहे. आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून वेळोवेळी आंदोलनाच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टींना वाचा फोडायचा प्रयत्न करतोय. पण आत्ताचं सरकार बघितलं किंवा आत्ताचे प्रस्थापित पाहिले तर त्यांना ह्या कुठल्याही गोष्टीची काही देणं घेणं नाहीये. अशा आविर्भावात ही लोक सगळी समाजामध्ये वावरतात आणि त्याचा फायदा ही गुन्हेगार मंडळी घेत आहेत. हे खरं तर व्हायला हवं नाहीये. सुरक्षेचा महिलांचा प्रश्न आहेच आहे. या गुन्हेगारांमुळे जे पुण्याला आपण एक काय म्हणूयात, सुसंस्कृत वातावरण होतं किंवा पोषक वातावरण होतं. अगदी रात्रीचं सुद्धा बिनधास्त आम्ही आठवतंय पूर्वी सुद्धा आम्ही फिरायचो. पण आता ते तितकं तसं राहिलेलं नाहीये. कुठेतरी या गुन्हेगारांमुळे महिलांच्या फिरण्यावरती, मुलींच्या फिरण्यावरती बंधनं आलेली आहेत, बंद्या आलेल्या आहेत. हे कुठेतरी बदलायला पाहिजे असं निश्चित वाटतं आणि त्याला एकच आपण पर्याय देऊ शकतो, की रोजगारांची निर्मिती जास्तीत जास्त प्रमाणात करणं आणि व्यसनाधीनतेपासून तरुण पिढीला थोडंसं बाजूला करणं. ताई, गेल्या काही वर्षापासून आपण पाहतोय की शरद पवारची राष्ट्रवादी वेगळी, अजितदादाची राष्ट्रवादी वेगळी, शिवसेनेचे 2 भाग झाले. मात्र शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये तुम्ही काम करताय. काय वाटतं एकंदरीत आगामी निवडणुकीत या वेगळ्या राष्ट्रवादी होण्याचा काय फटका बसेल? काय वाटतं तुम्हाला? फटका असा शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला बसणार नाही. कारण साहेबांबद्दलची एक संवेदनशीलता जनसामान्यांच्या मनात आहे. माझ्या प्रभागाबद्दल विचारा आणि इव्हन पुणे शहराबद्दल जरी तुम्ही विचारलत महानगरपालिकेच्या दृष्टिकोनातून, तर काँग्रेसला एक पूरक आणि पोषक वातावरण असलेला मतदारसंघ जर म्हणाल तर तो शिवाजीनगर मतदारसंघ निश्चित राहिलेला आहे. आता मध्यंतरीच्या काळात अनेक बदल झाले, ते मान्य करतो आम्ही. पण साहेबांच्या पुढे बाकीच्या सगळ्यांचं थोडंसं निभाव लागणं कठीणच वाटतंय. अजितदादांची आणि साहेबांची ताटातूट म्हणूयात किंवा हे 2 गट वेगळे झाले, तर ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान जर कुणाचं झालं असेल, तर त्या आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं झालंय. हे माझं खरं आणि प्रामाणिक मत आहे. आणि हे व्हायला नको होतं, पण झालंय. आम्ही ते सगळं स्वीकारलेलं आहे आणि त्या अनुषंगाने आमचं चिन्ह आणि आमच्या साहेबांचा चेहरा तो तर जनसामान्यांपर्यंत आहे, पण चिन्हही आम्ही लोकांपर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहोत आणि ह्या महानगरपालिकेत शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीला खूप चांगल्या मतांनी आघाडी मिळेल आणि कदाचित महापौर सुद्धा आमचा होईल, अशी खात्री वाटते. नक्कीच ताई, खूप खूप धन्यवाद आमच्याशी मनमोकळ्या गप्पा धन्यवाद, धन्यवाद, मारल्याबद्दल. धन्यवाद. तर हे होत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुण्याच्या उपाध्यक्ष. यांनी आपल्याशी विविध मुद्द्यावर संवाद साधलेला आहे. आमचे असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवराष्ट्र YouTube चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.